अयोध्यावासी आपण सारेजण आमच्या प्रेमापोटी स्नेहवश इथपर्यंत आला आहात. आपल्या मुखातून शब्द बाहेर पडत आहेत, प्रभो स्वधामी जाऊ नका, प्रभू आम्हाला पोरके करून जाऊ नका, प्रभू निजधामी जाऊ नका, आम्हाला सुद्धा तुमच्या सोबत न्या. पण ज्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते, त्याचप्रमाणे आमच्या अवतार कार्याची मर्यादा आज संपलेली आहे आणि आज आपल्या सगळ्यांच्या आनंदाचा गोड निरोप घेऊन आम्ही निजधामी जाणार आहोत. पण आपल्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. नक्कीच प्रत्येक शंकेचं निरसन आम्ही करणार आणि आमच्या स्वागतासाठी कोण देवता या ठिकाणी उपस्थित आहे असे आपले प्रश्न आहेत. मग जी आमच्या समोर चालत होती ती देवी सिद्ध गायत्री आमचा मार्ग प्रकाशित करत होती. आमच्या दोहो बाजूला भूदेवी आणि श्रीदेवी म्हणजेच देवी लक्ष्मी हो आम्हाला वैकुंठात नेण्यासाठी उत्सुक आहेत. या अवतार कार्यात आम्ही धारण केलेले धनुष्य आणि बाण हे मूर्तिमंत स्वरूपात या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे सर्व भ्राता या ठिकाणी आहेत. भक्त सखा हनुमंत अखंड कपिसेना या ठिकाणी इथपर्यंत आम्हाला निरोप देण्यासाठी उपस्थित आहेत. पण निजधामी जाण्यापूर्वी अनेक महत्वाच्या गोष्टी आम्हाला आपणास सांगायच्या आहेत. माणूस म्हणून जीवन जगत असताना या सर्व गोष्टी प्रत्येकाच्या जीवनात आवश्यक आहेत. प्रथमतः श्री रामकथा प्रत्येकाला माहीत असणं फार गरजेचं आहे. कारण रामकथा प्रत्येकाला माहीत असणं का गरजेचं आहे? तो एक दैवी तत्वाचा भाग आहे म्हणूनच का? मुळीच नाही. या रामकथेतून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. फक्त आपली शिकण्याची वृत्ती असायला हवी आहे. त्यामुळे कुणीही गडबड न करता शांत राहून ही रामकथा ऐकायची आहे. या रामकथेतून काय शिकता येईल? पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकानं आपल्या आई वडिलांचा आदर करायला हवाय. कुणी आपल्या आई वडिलांचा अनादर करू नये. पिताश्री वचन तुम्ही दिलात, कसं पूर्ण करायचं आहे तुमचं तुम्ही बघून घ्या, अशा उलट शब्दात आम्ही आमच्या पित्याशी कधीही बोललो नाही. केवळ मातृ इच्छा आणि पितृवचनासाठी 14 वर्षाचा वनवास आवडीनं आम्ही स्वीकारला. कारण आम्हाला माहिती आहे आई वडील आपल्या मुलांचं अहित कधीही करणार नाहीत. आणि याच घटनेतून आणखी काय शिकता येईल? श्री रामाप्रमाणे उच्च पदाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर वनवासासारखा खडतर प्रवास प्रत्येकाला आपल्या आयुष्यात सहन करावा लागतो. तदनंतर श्री रामाप्रमाणे उच्च पदाची प्राप्ती होते. हेच या घटनेतून शिकायचं आहे. त्यामुळे प्रत्येकानं आपल्या आई वडिलांचा नेहमी आदर करावा, अनादर कोणीही करू नये, हे रामकथा आपल्याला शिकवते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बंधुप्रेम. बंधुप्रेम कसं श्रेष्ठ आहे हे आमच्या सर्व बंधूंनी सिद्ध केलं. मरणासन्न अवस्थेत असताना स्वतः रावणानं लक्ष्मणाचं कौतुक केलं. रावण काय म्हणाला? हे लक्ष्मण, रामापेक्षा सर्वच बाबतीत मी सरस होतो. रामापेक्षा धन माझ्याजवळ होतं, रामापेक्षा ऐश्वर्य माझ्याजवळ होतं, रामापेक्षा पुत्र पौत्र माझ्याजवळ होते, रामापेक्षा सेना माझ्याजवळ होती. प्रत्येक गोष्टीत मी रामापेक्षा सरस होतो. तरी सुद्धा राम रावण युद्धात राम जिंकला आणि रावण हरला. असं का घडलं? तर हे लक्ष्मण रामा समवेत त्याचा भाऊ लक्ष्मण होता, सुग्रीवासारखा मित्र होता आणि हनुमंतासारखा दास होता. म्हणूनच लंकाधीश रावण संपला आणि श्रीराम जिंकला. असं म्हणत रावणानं लक्ष्मणाचं कौतुक केलं. त्यामुळे दोन बंधूंनी काहीशा प्रतिष्ठेसाठी, काहीशा मान सन्मानासाठी
आणि काहीशा संपत्तीसाठी आपापसात कधीही भांडू नये. कारण ज्यावेळी दोन बंधू आपापसात ज्यावेळी भांडत असतात ना, त्यावेळी त्याचा आनंद पाहणारे लोक घेत असतात, त्या गोष्टीचा गैरफायदा तिसरेच लोक घेत असतात. आणि दोन बंधू एकत्र गुण्या गोविंदाने ज्यावेळी राहतात ना, त्यावेळी शत्रू रावणासारखा कितीही प्रबळ असू द्या, दोन एकत्र असणाऱ्या बंधूंचं तो काहीही वाकडं करू शकत नाही. हेच या रामकथेतून शिकायचं आहे. आणि आपला बंधू आपल्या समवेत लक्ष्मणासारखा वागायला हवाय, लक्ष्मणासारखा आपल्या बंधूला आपल्यासाठी त्याग करायला हवाय. असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण स्वतः आधी श्रीरामाप्रमाणे वागणं महत्वाचं आहे. नाहीतर आपण रावणासारखे कसेही वागू आणि बंधूकडून लक्ष्मणासारखी अपेक्षा ठेवू तर ती कधीही पूर्ण होणार नाही. म्हणून काहीशा संपत्तीसाठी, काहीशा प्रतिष्ठेसाठी, काहीशा मान सन्मानासाठी दोन बंधूंनी आपापसात कधीही भांडू नये, हेच ही रामकथा आपल्याला शिकवते. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नवरा बायकोचं नातं. गर्भवती असताना रामानं देवी सीतेचा त्याग केला यावर चर्चा करत बसण्यापेक्षा देवी सीतेचा त्याग लक्षात घ्या. ती अशोक वाटिकेच्या ठिकाणी होती, पण तिचा पूर्ण विश्वास आपल्या नवऱ्यावर होता. विश्वासच महत्वाचा आहे. नवरा बायकोचं नातं कसं असावं? नवरा बायकोचं नातं हे संशयाच्या जाळ्यात अडकलेलं नसावं, ते विश्वासाच्या अतूट बंधावर बांधलेलं असावं. त्याचा संसार सुखाचा होतो. हेच ही रामकथा आपल्याला शिकवते. नंतरची महत्वाची गोष्ट, आपल्या मुलांनी आपल्या पश्चात असं कधी म्हणू नये, आमच्या आई वडिलांनी आमच्यासाठी काय केलं, हा आदर्श या जगाला घालून देण्यासाठी आम्ही काय केलं. आमच्या सर्व पुत्रांना अयोध्ये समवेत प्रत्येकाला स्वतंत्र राज्य बहाल केलेली आहे. ती कोणती? भरताचा पुत्र पुष्कल, या पुष्कलावती आणि तक्षास तक्षशिला नगरी आम्ही बहाल केलेली आहे. लक्ष्मणाच्या पुत्रास आरुपत देश आम्ही दिलेला आहे. शत्रुघ्नाचा पुत्र सुबाहू यास मधुरा नगरी आणि श्रुतसेनास विदिशा नगरी आम्ही बहाल केलेली आहे. आमचे पुत्र लव आणि कुश यांना श्रावस्ती नगरी वसवून लवास उत्तर कौशल आणि कुशास दक्षिण कौशल अशा प्रकारची राज्य बहाल केलेली आहेत. अर्थात भविष्यात आमचे पुत्र असं कधीही म्हणणार नाहीत की आमच्या आई वडिलांनी आमच्यासाठी काहीच केलं नाही. म्हणून प्रत्येक आई वडिलांची ती जबाबदारी आहे, मुलांच्या भविष्याचा योग्य विचार करून वर्तमान काळात मुलांच्या भविष्यासाठी योग्य ती तजवीज करून ठेवणे ही जबाबदारी आई वडिलांची असते. हेच या रामकथेतून आपल्याला शिकायचं आहे. अशा अनेक गोष्टी या रामकथेतून शिकता येतील, फक्त आपली शिकण्याची वृत्ती असायला हवी. आता अनेकांची इच्छा आहे, अनेकांना आमच्या समवेत शरयू नदीत प्रवेश करायचा आहे, निजधामी यायचं आहे. मग आम्ही शरयू नदीत प्रवेश केल्यानंतर जे जे कुणी आमचं अनुकरण करतील आणि शरयू नदीत प्रवेश करतील त्या प्रत्येकाला ब्रह्मलोकाच्या जवळ असणारा, स्वर्गापेक्षाही सर्वश्रेष्ठ असणारा उत्तम असा संतानक लोकाची प्राप्ती होईल असा आशीर्वाद आम्ही देत आहोत. हे वानरराज सुग्रीव,